नमस्कार. माझ्या विरुद्ध कट रचणारे नकाशावरून गायब होतात. हा थेट आणि जोरदार इशारा आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा. आणि या एका वाक्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मराठवाड्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितलं की जे लोक त्यांच्या विरोधात कट रचतात त्यांचा शेवट चांगला होत नाही. माझ्या विरुद्ध कट रचणारे नकाशावरून गायब होतात, असं त्या म्हणाल्या. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. या वक्तव्यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली, कारण हे विधान अत्यंत थेट आणि आक्रमक स्वरूपाचं होतं. पंकजा मुंडे यांनी या वक्तव्यात कोणाचंही नाव घेतलेलं नाही, त्यामुळे त्यांनी नेमकं कोणाला उद्देशून हा इशारा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या या विधानाचा संदर्भ सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जोडला जात आहे. पंकजा मुंडे या सध्या मराठवाडा भागात सक्रिय आहेत. त्या सातत्याने सभा, मेळावे आणि जनसंवाद करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेला हा इशारा अधिक महत्त्वाचा मानला जातोय. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारची वक्तव्य अनेकदा थेट आरोप करण्यासाठी नसतात, पण अप्रत्यक्ष संदेश देण्यासाठी केली जातात. त्यामुळे या वक्तव्यामागे कोणता राजकीय संदर्भ आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही लोक पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचं समर्थन करत आहेत, तर काही जण या भाषेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही, ना सरकारकडून ना भाजपकडून आणि ना स्वतः पंकजा मुंडे यांनी या वक्तव्याचं अधिक स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे सध्या अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही, अशीच परिस्थिती आहे. या वक्तव्यामुळे पुढील काही दिवसात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून यावर प्रतिक्रिया येऊ शकते आणि पंकजा मुंडे यांच्याकडूनही याबाबत अधिक स्पष्ट भूमिका मांडली जाऊ शकते. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, पंकजा मुंडे यांनी दिलेला हा इशारा हलक्यात घेण्यासारखा नाही. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना नवं वळण मिळालंय. आता या प्रकरणात पुढे काय घडतं, कोण प्रतिक्रिया देतं आणि या वक्तव्यामागचं खरं कारण काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे यांनी दिलेला हा इशारा कुणाला उद्देशून आहे? हा फक्त एक भावनिक उद्गार आहे का, की यामागे मोठा राजकीय संदेश दडलेला आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि स्पष्ट बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.